जय स्वामीनारायण मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या व्लॉगमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये मी त्यांना शिकवलेलं आहे फ्रंट आणि बॅकचे व्हेरिएशन कसे करायचे. तर फ्रंटच्या व्हेरिएशनमध्ये त्यांनी पोनी टाकलेली होती, 3 पुडांची होती आणि ती एका बाजूने ओपन करायची आहे आणि तीच ओपन करून तिला गोल गोल फिरवत टक करायची आहे पिनअप करून, जशी आता ललिताताई करत आहेत तशी. ओके. आणि ते एकदम छान प्रकारे असं फ्लावर दिसतं आणि व्यवस्थित टक करत आहे. ते याच्या आधी मी त्यांची नऊवारी ड्राफ्ट कशी करायची आणि कशी वेअर करायची ते सांगितलेलं होतं. आणि ते झाल्यानंतर त्यांचं आता हेअरस्टाईलची प्रॅक्टिस घेत आहे. ओके. तर पिनअप कसं करायचं, या हेअरस्टाईलमध्ये ओपन होऊन जातात. तर ते टक कसं करायचं आणि पिन कशी लावायची व्यवस्थितरित्या ते त्यांना व्यवस्थित शिकवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित शिकवलेलं आहे. आणि आता पूर्ण आपली 8 मुलींची बॅच झालेली आहे. आणि क्लास जर कोणाला करायचा असला तर आता सरकारी क्लासेसच्या ॲडमिशन्स बंद झालेले आहे आणि 10 दिवसामध्ये 10 तारखेपर्यंत मी ते फॉर्म ठेवलेले होते. तर आता बंद झालेले आहे. तरी पण 2 ॲडमिशनची रिक्वायरमेंट आली होती. तर त्यांना सांगितलं मी की आता नेक्स्ट बॅच जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही या. तर ही 8च मुलींची बॅच आहे, पण एकदम व्यवस्थित आणि छानरित्या झालेली आहे. आणि आता 2 मुली आलेल्या नाहीत कारण त्यांना आहे ना त्यांचं ॲडमिशन त्यांनी पे केलेलं आहे. तर त्यांचा आता फक्त आणि फक्त मेकअपचं किट राहिलेलं आहे. तर ते मेकअपचं किट आल्यानंतर त्यांना मेकअप शिकवला जाईल. कारण मेकअपचं जोपर्यंत त्यांचं किट येत नाही तोपर्यंत मी त्यांना मेकअपचं शिकवू शकत नाही आहे. तर मी त्यांना मेकअपचं किट आल्यानंतर आता 2 दिवसामध्ये मेकअपचं किट आल्यानंतर त्यांना मेकअपचं प्रॅक्टिस देईल आणि एकदम प्रॉपर देईल. जसं मी स्वतः मेकअप जसा करते तसा त्यांना मेकअप करायला लावेन. आता तुम्ही बघू शकता की पार्टिशन करून मी त्यांना हातामध्ये देत आहे आणि त्यांना सांगते की तुम्ही प्रत्येकजण पोनी तयार करा. आणि अशी डबलची पण पोनी करू शकता आणि ट्रिपलची पण पोनी करू शकता. ट्रिपल पोनी घ्यायची आणि 3 पुडांची ती तयार करून घ्यायची. ओके. तर 3 पुरांची वेणी घालायसाठी बिचारी आमची डमी तिचे इतके केस ताणत होते या मुली खूप. तुम्ही बघू शकता एकदम पटापट हेअरस्टाईल करून राहिले. सगळ्याच्या सगळ्या एकाच डमीला लागल्या होत्या करायला आणि हसून पण राहिल्या होत्या. त्यांना हसू पण येत होतं. बिचारीचे हाल की केस ताणून ती बिचारी रडत पण नाही. तिला हसू पण येणार नाही.